आता हा कोर्स का करावा? तर याचं सगळ्यात महत्वाचं हे आहे, पहिला मुद्दा जे मी तुम्हाला सांगितलं, की याच्यात जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त आहेत ना. जेवढ्या जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आता पेट्रोल गाड्यांमध्ये किंवा डिझेल गाड्यांमध्ये दिसत आहेत, त्याच्याहून जास्त मी म्हणेन ऑपॉर्च्युनिटीज याच्यात तुम्हाला मिळतील. कारण हे अजून ग्रोईंग सेक्टर आहे, हे मॅच्युअर सेक्टर नाहीये. आयसी इंजिनचं सेक्टर मॅच्युअर झालं आता, अजून त्याच्यात नवीन काहीच होऊ शकत नाही. आयसी इंजिनची इफिशियन्सी अजून वाढू शकत नाही. बट हे ग्रोईंग सेक्टर आहे, याच्यात एव्हरीडे जॉब ऑपॉर्च्युनिटीज नवीन नवीन येत राहतील. मे बी तुम्ही रेट्रोफिटिंग करू शकता, जी आता तुमच्याकडे पेट्रोल गाडी आहे तिला इलेक्ट्रिक गाडीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करू शकता, मेंटेनन्स रिपेअर करू शकता, किंवा स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकता. तुम्हाला जॉब द्यायचा आहे की जॉबला लागायचंय हे तुमच्यावर. मी श्रीराम चंडक तुमचे सगळ्यांचे आज उद्योगवर्धिनी तर्फे स्वागत करतो आजच्या इलेक्ट्रिक व्हेकलच्या वेबिनार मध्ये. सगळ्यात ट्रेंडिंग आज मार्केटमध्ये कुठली इंडस्ट्री असेल तर ती इलेक्ट्रिक व्हेकलची इकोसिस्टम आहे. मग इलेक्ट्रिक व्हेकलच्या बाईक्स असेल, कार्स असेल, त्याच्याशी रिलेटेड बॅटरीज असेल, जे काही कंपोनंट्स आहे किंवा बॅटरीचे मटेरियल्स असेल, ही पूर्ण इंडस्ट्री आज मार्केटमध्ये खूप वेगाने याच्यामध्ये ग्रोथ होते आणि खूप याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज क्रिएट होत आहे. आज आपण बघतोय की इतके नवीन नवीन इलेक्ट्रिक व्हेकल्स आलेले आहे. प्रत्येक ओला असेल, एथर असेल किंवा फोर व्हीलर्स मध्ये टाटा किंवा ग्लोबल ब्रँड टेस्ला, पूर्ण जगामध्ये आज इलेक्ट्रिक व्हेकलचा आज पूर्ण ग्रोथ आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकलचा आज ट्रेंडिंग आहे. सो या सेक्टरमध्ये आज आम्ही वेबिनार घेतोय पहिल्यांदा आज, आणि या सेक्टरमध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आहे हे सगळ्या आपल्या ऑडियन्सला, सगळ्या लोकांना पोहोचण्यासाठी आज आम्ही हा वेबिनार आयोजित केलेला आहे. आज मार्केटमध्ये याच्याशी रिलेटेड टेक्निकल ज्यांना नॉलेज आहे त्याची खूप कमतरता आहे. मग याच्या जसे ईव्हीचे जे असेंब्ली असेल, रिपेअरिंग असेल, मेंटेनन्स असेल, हे सुद्धा इश्यूज पुढे जाऊन वाढणार आहे किंवा या इश्यूज मध्ये सुद्धा खूप मोठी डिमांड येणार आहे. सो आपल्याला गाईड करत आहे आजच्या वेबिनार मध्ये प्रसाद जोशी सर. प्रसाद जोशी सर याच्यामध्ये ईव्ही इंथुझियास्ट आहे बेसिकली. सरांचा एक युट्यूब चॅनल आहे जिकडे सर प्रत्येक ईव्हीचे जेवढे प्रोडक्ट्स येतात त्यांच्यावरती सर रिव्ह्यू करतात आणि या प्रोडक्ट मध्ये काय नवीन आहे काय नाही ते सगळं रिव्ह्यू त्यांच्या व्हिडिओज मध्ये असतात. सरांच्या चॅनलला 16,000 सबस्क्रायबर्स आहे. सरांचं खूप याच्यामध्ये स्टडी आहे. बेसिकली सरांचं MS झालेलं आहे इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम्स, आणि सर एका नाशिकमध्ये एका कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मध्ये प्रोफेसर आहे. आणि सर बेसिकली ईव्ही सेक्टर मध्ये खूप याच्यामध्ये वेबिनार्स किंवा सेमिनार्स किंवा अवेअरनेस क्रिएट करत असतात. सो तर आपल्याला प्रसाद जोशी सर आज आपल्याला गाईड करणार आहे. सो आता जास्त वेळ न घेता आपण ईव्हीच्या वर्ल्ड मध्ये जाऊयात. सो मी आज जे स्पीकर आहे प्रसाद सर, त्यांना रिक्वेस्ट करतो की आपल्याला फर्दर गाईड करावं. ओव्हर टू यू सर. तुम्हा सगळ्यांचं जे जॉईन झालेत सेशनला सगळ्यांचे स्वागत करतो मी. माझं नाव प्रसाद जोशी, सरांनी ऑलरेडी इंट्रोड्यूस केलंय. सो मी स्क्रीन शेअर करतोय. सो आपल्या सगळ्यांचं उद्योगवर्धिनी तर्फे स्वागत आहे. मी आणि उद्योगवर्धिनीचा मी आभारी आहे की त्यांनी मला या छोट्याशा सेशनला बोलवलंय आणि मी तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या क्षेत्रात आता काय चालू आहे आणि तुम्हाला काय फ्युचर बेनिफिट्स आहेत या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की आजचा जो सेशन आहे त्याचा पूर्ण जो हार्ट आहे दॅट इज इलेक्ट्रिक व्हेकल. आणि इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये जसं नॉर्मल गाड्यांमध्ये असेंब्ली आणि मेंटेनन्स असतं तसं इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये असेंब्ली आणि मेंटेनन्स असणार आहे. सो पुढे जाऊन इलेक्ट्रिक व्हेकल असेंब्ली आणि मेंटेनन्सचा कोर्स काय आहे ते आपण शेवटी समजून घेऊया. पुढचा जो विषय आपण घेतला, आता आपण सगळे या पृथ्वीवर राहतो आणि आपल्याला फुकट ऑक्सिजन मिळतो. आपल्याला पाणी पण ठीक आहे, पाणीपट्टी घरपट्टी सगळं देत असतो आपण, बट निसर्गाने आपल्याला खूप सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. पण ऍट द सेम टाइम आपण खूप सगळे प्रॉब्लेम निसर्गासाठी क्रिएट केले. आता तुमच्यापैकी काही लोकांना वाटू शकतं सर इलेक्ट्रिक व्हेकल कुठे राहिलं, तुम्ही काय डिस्कस करताय. पण इलेक्ट्रिक व्हेकलकडे जाण्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत समजून घेणं, त्या आपण 1-2 मिनिटात समजून घेतोय आणि मग आपण हळूहळू इलेक्ट्रिक व्हेकलकडे चाललोय. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुम्ही सगळे बघत असाल पोल्युशन. संध्याकाळी तुम्ही एकदा नाशिकच्या कुठल्याही भागात संध्याकाळी चक्कर मारायला निघा, स्ट्रीट लाईट जवळ तुम्हाला भरपूर प्रदूषित हवा दिसेल. बरं, ती डोळ्याला दिसणारी प्रदूषित हवा आहे. बऱ्यापैकी असे प्रदूषण असतं की जे आपल्या फुफ्फुसांमध्ये जातं आणि आपल्याला कळत सुद्धा नाही. सो पोल्युशन हा फार महत्वाचा आणि डेंजरस इम्पॅक्ट झालेला आहे याचा. आणि असं म्हणतात की दिल्ली सारख्या शहरात 2050 मध्ये 10 मजली एअर प्युरिफायर इन्स्टॉल करायला लागणार आहेत. एवढं मोठ्या प्रमाणात पोल्युशन
हे दिल्ली सारख्या शहरात पुढे आताही होत आहे आणि पुढे होणार आहे. पुढे गेलं तर क्लायमेट चेंज. आता आपल्याला उन्हाळ्यातही पाऊस पडतो बाबा, थंडीतही पाऊस पडतो. आधी पूर्वीच्या काळी काय होतं की डिस्टिंक्टिव्ह सीझन होते, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. त्या सीझन मध्ये तेच होणार, पण आता तसं नाहीये. क्लायमेट चेंज झालेला आहे, ग्लोबल वॉर्मिंग झालंय. आता उन्हाळा नाशिकचा जर विचार केला, मी नाशिकमध्ये बसून आपण हे अटेंड करतोय, काही लोक बाहेरचे असतील, काही लोक महाराष्ट्र बाहेरचे असू शकतात. सो ग्लोबल वॉर्मिंग, टेम्परेचर वाढत चाललंय अर्थचं, त्याच्यामुळे समुद्राची पातळी वाढत चालली आहे, त्याच्यामुळे रिसोर्सेस पण डिप्लीट होत आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलंय, आता पेट्रोल जे आहे, पेट्रोल 12.5% पेक्षा कमी प्रोडक्शन त्याचं झालं. ओके, सो पेट्रोलचे रिसोर्सेस डिप्लीट होत आहेत. कोळसा जो आहे, कोल, तो पण पुढचे 60 ते 70 वर्ष टिकेल असं म्हणतायत. आणि ही सगळ्या जी गोष्टी आहेत, याचे दोन कारण आहे. पहिलं म्हणजे भारतात 50% पेक्षा जास्त जे विद्युत निर्मिती होते ती अजूनही कोळशापासून होते, थर्मल पॉवर प्लांट मधनं होते, आणि त्यातली 85% कोळशापासून होते. आणि दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे, आपण सगळे आयसी इंजिन बेस गाड्या वापरतो आणि याच्यातनं आपण भरपूर धूर सोडतो. जरी आपल्या गाड्या आता BS6 झाल्या असतील तरी भारतात अजून मला असं वाटतं 50 ते 60% पेक्षा गाड्या BS4च आहेत, किंवा काही काही त्यांच्या खालच्या पण आहेत. सो त्याच्यामुळे पोल्युशन खूप जास्त आहे. आणि हे सगळे आपल्याला जे प्रॉब्लेम आहेत हे सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही आणि मी मिळून पुढे येणं फार गरजेचं आहे, नाहीतर आपल्या पुढच्या जनरेशनसाठी आपण काहीच ठेवणार नाही. आता पुढे येत असताना आणि याच्यावर सोल्युशन देत असताना आपल्याला हे पण जाणून घ्यायचं आहे की सोल्युशन पण द्यायचं आहे, पण आपल्याला त्याच्यातनं व्यवसाय पण साधायचा आहे, आपल्याला त्याच्यातनं पैसे पण कमवायचे, आपल्याला त्याच्यातनं उदरनिर्वाह पण करायचा आहे. सो फक्त आपल्याला प्रॉब्लेम्स आणि त्याच्या मागची कारणं नाही जाणून घ्यायची, आपल्याला सोल्युशन पण द्यायचंय. सोल्युशन काय? पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं सोल्युशन ज्याच्यासाठी आपण आज इथे जमलेले आहात ते आहे इलेक्ट्रिक व्हेकल. इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये टेल पाईप इमिशन, म्हणजे धुरांडा जो असतो ना, तोच नसतो इलेक्ट्रिक व्हेकलला. टेल पाईप इमिशन झिरो. ओके, टेल पाईप इमिशन्स इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये होत नाही. बट ही इलेक्ट्रिक व्हेकल जी आहे ती चार्ज करण्यासाठी जी तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी वापरता, जी इलेक्ट्रिसिटी वापरता, ती जर थर्मल पॉवर प्लांट्स मध्ये जनरेट होत असेल तर अर्थातच तुमच्या इलेक्ट्रिक व्हेकलचा वापरून देशाला काहीच उपयोग नाही, तुम्हाला नक्कीच उपयोग आहे. कारण इलेक्ट्रिक व्हेकलची जी रनिंग कॉस्ट आहे, जर मी टू व्हीलर बोललो, टू व्हीलर, 2W म्हणजे टू व्हीलर, तर जवळपास 20 पैसे पर किलोमीटर त्याची कॉस्ट जाते इलेक्ट्रिक टू व्हीलरची. आणि इलेक्ट्रिक फोर व्हीलरची जवळपास, फोर व्हीलर जर मी म्हटलं तर ₹1 प्रति किलोमीटर त्याची कॉस्ट जाते, रनिंग कॉस्ट. आता ही रनिंग कॉस्ट कशी आली काय ते आपण बघूयात नंतर. ओके, तर तुम्हाला नक्कीच त्याचं बेनिफिट आहे की तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल विकत घेतली आणि तुम्हाला त्याची रनिंग कॉस्ट एकदम चीप झाली. बट जर तुम्ही जी इलेक्ट्रिसिटी वापरताय ती चार्ज करण्यासाठी, ती जर थर्मल पॉवर प्लांट बंद येणारी वीज असेल तर देशाला तुमच्या इलेक्ट्रिक व्हेकल घेण्याचा काहीच उपयोग नाही, कारण तुम्ही अल्टिमेटली पोल्युशन करताय. सो दुसरं जे सोल्युशन आहे ते म्हणजे आपल्याला रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, म्हणजे सोलार फोटोव्होल्टाईक, उदाहरणार्थ सोलार किंवा विंड एनर्जी, वायूपासून विद्युत निर्मिती, किंवा तुमची हायड्रो पॉवर असेल, याच्याकडे शिफ्ट होणं फार गरजेचं आहे. सो इलेक्ट्रिक व्हेकल एक चांगला उद्योजकतेसाठी विषय आहेच. तुम्ही त्याचं नॉलेज घेतलं, त्याचे ट्रेनिंग्स घेतले, त्याचे वर्कशॉप केले, तर इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये तुम्ही 100% चांगले व्यावसायिक होऊ शकाल, चांगला व्यवसाय करू शकाल. बट त्याचबरोबर जर तुम्ही रिन्युएबल एनर्जीचा पण अभ्यास केला तर तुम्ही सोलार फोटोव्होल्टाईक सारखा रिसोर्स वापरून विद्युत निर्मिती करू शकाल आणि त्याच्यावर सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकल चार्ज करू शकाल. दुसरं सोलार. आता आपला आजचा फोकस काय आहे? इलेक्ट्रिक व्हेकल. तर आता या चित्रात तुम्हाला दिसतंय की इथे झिरो पोल्युशन लिहिलेलं आहे, झिरो टेल पाईप इमिशन, म्हणून तिथे छानसं हिरवगार झाड दाखवलंय. आपण आपल्या जी आपली माता आहे, पृथ्वी आहे, तिला आपण काहीच हार्म करत नाही जेव्हा आपण इलेक्ट्रिक गाडी चालवतो तेव्हा. मे बी आपण चार्ज करतो तेव्हा हार्म करत असू. सो काय इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये इंडिया अजूनही मागे काय? याच्यासाठी भरपूर कारण आहे. जसं सगळ्यात महत्वाचं कारण, लोकांना माहितीच नाही की इलेक्ट्रिक व्हेकल काय आहे नक्की, इलेक्ट्रिक व्हेकलचे बेनिफिट्स काय आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल का बरं वापरावी. जी आयसी इंजिन बेस्ड व्हेकल आहे, पेट्रोल किंवा डिझेल व्हेकल, त्याच्यापेक्षा इलेक्ट्रिक व्हेकल कशी चांगली आहे, इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये कॉम्पोनंट्स कुठले वापरले जातात, इलेक्ट्रिक व्हेकलच्या कॉम्पोनंट्सची किंमत काय आहे, इलेक्ट्रिक व्हेकलचा मेंटेनन्स कसा करावा, रिपेअर कसा करावा, इलेक्ट्रिक व्हेकलचा व्यवसाय कसा करावा, याच्याबद्दल लोकांकडे नॉलेज नाहीये.
सो लॅक ऑफ अवेअरनेस हे पहिलं कारण आहे ज्याच्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकल भारतात अजूनही फार कमी प्रमाणात आहे. कोणी अंदाजे मला सांगू शकतं चॅटमध्ये की भारतात किती टक्के इलेक्ट्रिक व्हेकल असतील? मी 1-2 मिनिटं चॅट सेक्शन बघतोय आता. आवाज येतोय माझा क्लिअर सगळ्यांना? येस सर, साऊंड इज गुड. ओके ओके. सो मला तुम्ही चॅट सेक्शन मध्ये सांगा की किती टक्के गाड्या असतील. ओके, सागर सर म्हणतात 5%. अजून 15 ते 20%. अरे बापरे. अजून नीरज मोरे म्हणतात 10%. ओके, अजून सौरभ म्हणतात 3%. सागर म्हणतात 2 ते 5%. ओके, 10%. 10%. ओके, 10% म्हणजे याचा अर्थ काय होतो? 100 पैकी 10 गाड्या इलेक्ट्रिकल असं म्हणणं आहे तुमचं बरं का. उत्कर्ष पाटील म्हणतात 0.5%. ओके, जवळ आलेला आहात तुम्ही. जर्मनी 30%. शोएब सर म्हणतात जर्मनी 30%. ओके, सो बऱ्याच लोकांचे वेगवेगळे आन्सर्स इथे आहेत. बट जवळपास आता फक्त मी थोडस मागच्या स्लाइडवर जातो. आत्ता जवळपास फक्त 0.2% एवढ्याच इलेक्ट्रिक गाड्या भारतात आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही जर इलेक्ट्रिक व्हेकल्स बद्दलचं नॉलेज आता घेतलं आणि त्याच्या रिलेटेड व्यवसायात उद्योगधंद्यात तुम्ही उतरले तर फ्युचरमध्ये जाऊन किती स्कोप असणार आहे याचा जस्ट विचार करा. आणि स्कोप का असणार आहे हे पण आपण जाणून घेणार आहे. गव्हर्नमेंट खूप सगळे इनिशिएटिव्ह घेत आहे. गव्हर्नमेंटच्या सबसिडी आहेत, इन्सेंटिव्ह आहेत, गव्हर्नमेंटची वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंट तर इम्प्लिमेंटेशन करणार आहे. कारण गव्हर्नमेंट हे फक्त भारताचा विचार नाही करत आहे, तर गव्हर्नमेंटला इंटरनॅशनल प्रेशर सुद्धा आहेत. कारण बाकीचे देश ऑलरेडी बऱ्याचपैकी ग्रीन होत चाललेत. आणि तुम्हाला अजून एक ऐकायला अतिशय वाईट वाटेल की पोल्युशनच्या बाबतीत भारतातल्या 10 पेक्षा जास्त सिटी मोस्ट पोल्युटेड सिटीज मध्ये मोजल्या जातात. 10 पेक्षा जास्त म्हणजे पृथ्वीवर जेवढी शहरं आहेत त्याच्यापैकी 10 पेक्षा जास्त शहरं टॉप 50 मध्ये किंवा टॉप 30 मध्ये मोस्ट पोल्युटेड सिटीज भारतातले येतात. सो गव्हर्नमेंटला याच्यावर इनिशिएटिव्ह घेणं महत्वाचं आहे. लॅक ऑफ अवेअरनेस, पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला की लोकांना माहितीच नाही की इलेक्ट्रिक व्हेकल काय आहे, ती कशी वापरावी, काय नाही. पुढचं लो रेंज पर चार्ज. आता रेंज म्हणजे काय? रेंज म्हणजे काय? कितना देती है. जसं तुम्ही ऍव्हरेज कॅल्क्युलेट करता, तुमच्याकडे ऍक्टिवा असेल सपोज, तर ऍक्टिवा तुम्ही 1 लिटर पेट्रोल टाकल्यानंतर ती जर 40 किलोमीटर जात असेल तर तुम्हाला माहिती असतं की बाबा 1 लिटर मी पेट्रोल टाकले, 40 किलोमीटर माझी गाडी जाणार आहे. तसं इलेक्ट्रिक व्हेकलच्या बाबतीत लोकांना अजून माहित नाही. आणि माहित असलं तरी आत्ताच्या ज्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत त्यांची जी रेंज आहे ती तेवढी नाहीये. म्हणजे एकदा चार्ज केल्यानंतर किती किलोमीटर जाईल ते जे आहे तो आकडा जो आहे तो कमी. फॉर एक्झाम्पल मी एम्पियर मॅग्नस EX एक्झाम्पल दिलं. एम्पियर मॅग्नस EX ही जी 2 व्हीलर आहे, कंपनी सर्टिफाईड रेंज 121 किलोमीटर आहे पर चार्ज. एकदा चार्ज केल्यानंतर 121 किलोमीटर जाईल. बट ऍक्च्युली तुम्ही जेव्हा ती चालवता तिची रेंज जवळपास 95 ते 100 किलोमीटर मिळते. आता हे प्रत्येक माणसाच्या वापरण्यावर आहे की किती रेंज मिळेल. माणसानुसार ते चेंज होणार आहे. जोरात चालवली तर रेंज कमी मिळेल, स्लो किंवा इको मोड मध्ये चालवली तर चांगली रेंज मिळेल. आता हे कसं होतं ते पण आपण शिकणार आहोत. सो लो रेंज पर चार्ज हे सेकंड रिझन आहे की लोकांच्या मनात ती एन्झायटी असते की अरे बाबा बॅटरी मध्येच डिस्चार्ज झाली तर काय, माझी इलेक्ट्रिक व्हेकलची बॅटरी खराब झाली तर काय, हे सगळे प्रॉब्लेम. तिसरं, नो स्पेअर्स अवेलेबल. स्पेअर पार्ट्स, जसं आता आपण पेट्रोल गाडी खराब झाली किंवा डिझेलची गाडी खराब झाली तर लगेच आपल्या रस्त्याच्या बाजूला आपण गाडी लावू शकतो. टेक्निशियन येतो, तो गॅरेज मधला माणूस येतो आणि तो आपल्या गाडी रिपेअर करून देतो. अतिशय सोपं. स्पेअर पार्ट्स खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे कारण इंडस्ट्री एस्टॅब्लिश झालेली आहे. आयसी इंजिन जे आहे, इंटरनल कंबशन इंजिन, पेट्रोल असो का डिझेल, त्याची इंडस्ट्री एस्टॅब्लिश झाली आहे. तसं अजून इलेक्ट्रिकल व्हेकलचं झालेलं नाही. सो स्पेअर पार्ट तेवढे अवेलेबल नाही. सर्व्हिसचे इश्यू आहेत कारण ट्रेंड माणसं अवेलेबल नाही आहेत. चांगलं स्किल असलेली माणसं अवेलेबल नाही आहेत. तोच पुढचा पॉइंट आहे आपला, लॅक ऑफ स्किल्ड पॉवर. स्किल्ड लोक अवेलेबल नाहीये. सो तुम्हाला हा एक चांगला मी काय सांगेन पॉइंट आहे तुमच्याकडे आता की जर तुम्ही ट्रेंड झाले इलेक्ट्रिक व्हेकल सेक्टरमध्ये तर तुम्ही स्किल मॅन पॉवर म्हणून आयदर नोकरी किंवा करू शकता किंवा व्यवसायातही उतरू शकता. इलेक्ट्रिक व्हेकलच्या स्वतःचं इलेक्ट्रिक व्हेकलचं शॉपही सुरू करू शकता, मेंटेनन्सचं दुकान सुरू करू शकता किंवा तुम्ही मी जसं आता अवेअरनेस करतोय तसं अवेअरनेस करू शकता, उद्योजक होऊ शकता. नुसतं पुढचा जो पॉइंट आहे, नो चार्जिंग फॅसिलिटी.
जसं की नाशिकचं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं, तर आता नाशिकमध्ये चार्जिंग स्टेशनचं म्हटले तर एथर नावाची कंपनी आहे, तिचे 4 चार्जिंग स्टेशन नाशिकमध्ये आहेत. 4 व्हीलरचं म्हटलं तर नाशिकमध्ये आय गेस 1-2 चार्जिंग स्टेशन आहेत. महिंद्राचे काही आहेत, काही टाटाचे आहे, 1-2 चार्जिंग स्टेशन आहेत. सो जोपर्यंत चार्जिंग फॅसिलिटी मोठ्या प्रमाणात इम्प्लिमेंट होत नाही, जसं पेट्रोल पंप अवेलेबल असतात, साधारणतः 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये 2 पेट्रोल पंप तुम्हाला मिळून जातील, 1 ते 2 पेट्रोल पंप इझिली मिळतील. तसं चार्जिंग स्टेशन अजून अवेलेबल नसल्या कारणामुळे लोकांच्या मनात भीती आहे, जर माझी गाडी मध्येच बंद पडली तर चार्ज कशी करू. ओके. आणि शेवटचा पॉइंट, बॅटरीची जी किंमत आहे ती खूप जास्त आहे. तुम्ही मला सांगू शकाल की चॅट सेक्शन मध्ये टाका, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की बॅटरीची कॉस्ट हाय म्हणतात, कुठल्या टाईपच्या बॅटरी आपण इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये वापरतो? चॅट मध्ये आन्सर द्या. कुठली टाईपची बॅटरी आपण इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये वापरतो? लिथियम आयन. सौरभ सेइंग लिथियम आयन, विनोद इज सेइंग लिथियम, पुढे सागर इज सेइंग लिथियम. बाकी अजून कोणी आहे? ओके. सो मोस्टली लिथियम आयन वापरतो आपण. लिथियम पॉलिमर, कृणाल इज सेइंग, प्रदीप सर इज सेइंग लिथियम, सुनील सर सेइंग लिथियम, सुबोध सेइंग लिथियम फॉस्फेट, किशोर. ओके. सो कॉमन शब्द लिथियम सगळ्यांना माहिती आहे. लिथियम व लेड ऍसिड. ओके. विवो V2031 कोण आहेत माहित नाही, सरांनी सांगितलंय लिथियम व लेड ऍसिड. सो याची बॅटरीची कॉस्ट का बरं आता आहे? कारण की लिथियम जे आपण बोलतोय, हे जे लिथियम आहे हे अजूनही आपण इम्पोर्ट करत आहोत. लिथियम जे आहे, लिथियमच्या 2 टाईपच्या मेनली बॅटरी, त्यातली फेमस आहे LFP, लिथियम फेरोफॉस्फेट. चायनाने याच्यात लीड घेतलेला आहे. चायनाच्या बऱ्याच ज्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत त्या LFP केमिस्ट्रीच्या आहेत, लिथियम फेरोफॉस्फेट. कारण की LFP जी केमिस्ट्री आहे ना, तिचं लाईफ चांगलं आहे, म्हणजे सायकल्स तिच्या चांगले आहेत. तिचं जळण्याची शक्यता फार कमी आहे, कारण तिचं जे टेम्परेचर आहे ते 250 डिग्री क्रॉस झाल्यानंतर तिचा थर्मल रनअवे होतो, ज्याच्यामुळे बॅटरी जळते. पण LFP बॅटरीत प्रॉब्लेम जरी झाला तरी ती जळत नाही, तिच्यातनं वाफा निघतात, फ्युम्स निघतात. आणि दुसरी जी फेमस बॅटरी केमिस्ट्री भारतात वापरली जाते ती आहे NMC. ती आहे NMC. NMC म्हणजे निकेल मॅंगनीज कोबाल्ट. निकेल मॅंगनीज कोबाल्ट बॅटरी बऱ्याच इलेक्ट्रिक टू व्हीलर मध्ये आहे. मग ती एम्पियर असेल, तुमची एथर असेल, ओला असेल किंवा बजाज चितक असेल, याच्यात सगळ्यामध्ये NMC आहे. LFP बॅटरी केमिस्ट्री फक्त हिरो आणि ओकिनावामध्ये आहे. आता मी एक्झाम्पल देणं गरजेचं आहे, इथे मी नावं घेणार नव्हतो, पण एक्झाम्पल देणं गरजेचं आहे, कारण की एक्झाम्पल दिल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही. सो ही सगळी कारणं आहेत. हाय बॅटरी कॉस्ट असण्याचं कारण हे की भारतात बनतच नाही भावांनो बॅटरी. भारतात सेल आपण इम्पोर्ट करतो. जी बॅटरी बनते ना, लेड ऍसिड बॅटरी, ते सिरीज आणि पॅरलल कनेक्शन करूनच ती बॅटरीचा पॅक तयार होतो. अदरवाईज तो सेलच असतो. ते सेल सिरीज पॅरलल कनेक्ट केले की पॅक तयार होतो. आता पुढे जाऊयात, स्कोप काय मग? आता हे सगळे जे विकनेसेस आहेत ना, तेच आपल्यासाठी स्कोप पण बनू शकतात. जसं की आता इथे लिहिलंय 1% इलेक्ट्रिक आहे, पण ह्याच्याहून कमी आहे. एक 1% टाकलंय, कारण की जेव्हा आपण डाटा अनालिसिस करतो तेव्हा समटाइम्स असं होतं की काही डाटा काउंट होत नाही. सो एक राऊंड फिगर म्हणून 1% टाकलंय. याचा अर्थ काय होतो? 99% लोक अजून इलेक्ट्रिक व्हेकल वापरतच नाहीये. ही सगळ्यात फास्ट गोईंग इंडस्ट्री आहे. तुम्ही व्हॉट्सअपवर बघा, इलेक्ट्रिक व्हेकल आहे. फेसबुकवर इलेक्ट्रिक व्हेकल आहे. पेपरमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल आहे. ठीक आहे, ते चुकीच्या कारणांसाठी आहे, कारण काही इलेक्ट्रिक व्हेकल जळल्यामध्ये, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकलची निगेटिव्ह पब्लिसिटी झाली. पण इलेक्ट्रिक व्हेकल खराब आहेत असं नाही. इलेक्ट्रिक व्हेकलचं व्यवस्थित मॅन्युफॅक्चरिंग केलं, व्यवस्थित वापरला तर इलेक्ट्रिक व्हेकल बिलकुलच खराब नाहीये. आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा बॅटरी असते, लॅपटॉपमध्ये बॅटरी असते, कॅमेरात बॅटरी असते. ती बॅटरी फक्त छोटी असते. इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये मोठी बॅटरी असते. सो काळजी थोडी जास्त घ्यायला लागते. बाकी इलेक्ट्रिक व्हेकलची बॅटरी किंवा इलेक्ट्रिक व्हेकल खराब आहे असं बिलकुल नाही. ओके. नंतर गव्हर्नमेंट प्रमोट करता इलेक्ट्रिक व्हेकलला. कोणी अंदाजे मला सांगू शकतं की सबसिडी किती देतं गव्हर्नमेंट? कोणी सांगू शकेल? सबसिडी किती देतं? ओके, मी तुम्हाला सांगून देतो. जवळपास येस, 5,000 रुपये प्रति किलोवॅट. 5,000 रुपये प्रति किलोवॅट. मी इथे लिहितो वाटलं तर. 5,000 रुपये पर किलोवॅट अवर एवढी सबसिडी देतं गव्हर्नमेंट. आणि जी मॅक्झिमम पॉसिबल सबसिडी आहे ती 15,000 रुपये आहे. तर गव्हर्नमेंट पण इनिशिएटिव्ह घेत आहे. गव्हर्नमेंट पण आपल्याला
चांगल्या प्रकारे प्रमोट करतंय की तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल्स घ्या, आम्ही तुम्हाला स्वस्तात इलेक्ट्रिक व्हेकल्स देतो. पुढे सगळ्यात महत्वाचा मुद्दा, रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतायत. सो हा स्कोप आहे आपल्यासाठी. इन्फ्लेशन इज ग्रोइंग एव्हरी डे. इन्फ्लेशन म्हणजे आपली जो खर्च आहे किंवा ज्याच्यातनं जी कॉस्ट असते आपली ती वाढत चालली आहे. म्हणजे 2 रुपयाची किंमत आज जी आहे ती पुढे जाऊन काहीच राहणार नाही, किंवा आजचे जे 10,000 रुपये आहेत ते पुढे जाऊन करायचे 1,000 रुपयेच होतील. कारण महागाई वाढत चालली आहे. इन्फ्लेशन म्हणजे महागाई, आणि महागाई वाढत चालली आहे. तर इलेक्ट्रिक व्हेकल्स का महत्वाचे आहे? कारण की इलेक्ट्रिक व्हेकलची रनिंग कॉस्ट कमी. पुढे पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग, याच्यावर तर कमेंटच करायला नको, ते तर रोजच वाढतंय, म्हणजे त्याला लिमिटच नाहीये काही. डिमांड वाढते टू व्हीलरसाठी, पॉप्युलेशन वाढतंय, शहरीकरण वाढतंय, शहरात येणाऱ्या लोकांची डिमांड वाढते, आणि या सगळ्यामधनं तुमच्याकडे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे लीडर बनण्याची. तुम्हाला लीडर बनायचंय का फॉलोअर बनायचंय हे तुमच्यावर डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला पुढे येऊन इलेक्ट्रिक व्हेकलचे कोर्सेस करायचे, वर्कशॉप करायचे, ट्रेनिंग घ्यायचे, का तुम्हाला कोणाच्या तरी हाताखाली इलेक्ट्रिक व्हेकल्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करायचं, हे तुमचा ओन प्रश्न आहे तो. बट जर आता तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकलचं प्रॉपर नॉलेज घेतलं तर आय अश्युअर यू की पुढच्या 5 ते 10 वर्षात तुमची ट्रिमेंडस ग्रोथ या सेक्टरमध्ये होणार आहे. ओके, सो स्कोप खूप जास्त आहे. इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये 3च महत्वाचे कॉम्पोनंट आहेत. एक आहे त्याची बॅटरी, ज्याच्यात एनर्जी स्टोअर होते, ती आपण बॅटरी वापरतो, एक कॉम्पोनंट. दुसरा जो कॉम्पोनंट आहे तो आहे कंट्रोलर, आणि तिसरा जो कॉम्पोनंट आहे तो आहे बीएलडीसी मोटर. ओके, आता ही टू व्हीलरची इथे माहिती देतोय मी. ओके, बीएलडीसी मोटर ही चाकात बसते, त्याला हब मोटर म्हणतात. कंट्रोलर म्हणजे जसा आपला ब्रेन आपला कंट्रोलर आहे. मला असं वाटलं की मला पाणी प्यायचं आहे, तर ब्रेन मला ते प्रोसेस करू देतो, मला तो पिण्याच्या पाण्याकडे घेऊन जातो आणि मी पाणी पितो. तसा जो कंट्रोलर आहे, गाडीत पण कंट्रोलर असतो. म्हणजे मी हेडलाईट ऑन केला तर कंट्रोलर तो हेडलाईट ऑनचा सिग्नल बॅटरीला देईल, बॅटरी त्याला सप्लाय प्रोव्हाइड करेल आणि ते ऑन होईल. किंवा मी जर ऍक्सेलरेटर देतोय आणि टॉप स्पीड अचीव्ह झालेला आहे, तो आपल्याला 4 व्हीलर मध्ये दिसतं की तुम्ही आता हाय स्पीड अचीव्ह केलेला आहे. तर हे कंट्रोलरचं काम आहे की सगळे जे सिग्नल्स आहेत वेगवेगळ्या कॉम्पोनंट्सचे, ते एकमेकांना कनेक्ट करणे आणि प्रोसेस करणे. बॅटरी तर तुम्हाला माहितीच आहे, बॅटरी तर हार्ट आहे इलेक्ट्रिक व्हेकलचा. जर तुम्हाला एनर्जी हवी असेल तर इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये एकच जागा आहे, ती म्हणजे बॅटरी. बॅटरी, कंट्रोलर आणि मोटर. आता याच्यात बाकीचे पण सगळे कॉम्पोनंट आहेत, जसं की मीटर आहे, ज्याच्यावर आपल्याला दिसतं की किती गाडी चालली किंवा किती रेंज आपल्याला देईल, किंवा बॅटरी किती चार्ज आहे ते मीटरवर दिसतं. व्हेकलचे वेगवेगळे सेन्सर आहेत, जसं व्होल्टेज सेन्सर, व्होल्टेज सेन्स करण्यासाठी, किंवा स्पीड सेन्स करण्यासाठी स्पीडोमीटर असेल, किंवा तो स्पीडचा सेन्सर असेल, किंवा हॉल इफेक्ट सेन्सर असेल मोटरमध्ये. नंतर लो व्होल्टेज बॅटरी असते एक, म्हणजे आपले हेड लॅम्प, टेल लॅम्प, इंडिकेटर, हॉर्न, हे सगळे लो व्होल्टेजवर चालणाऱ्या गोष्टी. सो लो व्होल्टेज बॅटरी असते. डीसी टू डीसी कन्व्हर्टर असतो, कारण की आपली जी मेन बॅटरी असते ना, ती हाय व्होल्टेज बॅटरी असते, ज्याच्याने तुमची मोटर चालणार आहे. बट बाकीचे जे इक्विपमेंट्स, ऍक्सेसरीज आहेत तुमच्या गाडीमध्ये, ते चालण्यासाठी लो व्होल्टेज बॅटरी लागते. सो हाय व्होल्टेज डीसीचं लो व्होल्टेज डीसी करण्यासाठी डीसी टू डीसी कन्व्हर्टर लागतं, आणि ही जी हाय व्होल्टेज बॅटरी आहे ती चार्ज करण्यासाठी आपल्याला चार्जर लागतं. आणि या सगळ्याचा जो आहे हे पॉवर ड्राईव्ह युनिट, म्हणजेच आपण त्याला कंट्रोलर म्हणू शकतो, ब्रेन म्हणू शकतो, तो या सगळ्याची जबाबदारी घेतो, प्रॉपर यांना कनेक्ट करायची, सिग्नल द्यायची, सप्लाय द्यायची. सो हे सगळे कॉम्पोनंट्स आहेत. आता एक जरी कॉम्पोनंट निवडला तर तुम्ही त्याच्यावर व्यवसाय करू शकता. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल मोटर निवडली, कुठल्या कुठल्या टाईपचे मोटर आहे, कुठल्या कुठल्या गाडीत कुठली मोटर वापरली जाते, त्या मोटरची सप्लाय करू शकता तुम्ही, त्या मोटरचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकता, वाटलं तर तुम्ही त्याचा मेंटेनन्स करू शकता. दुसरा कॉम्पोनंट घेतला बॅटरी, बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग, बॅटरी मेंटेनन्स, बॅटरी सेल्स अँड रिपेअर. तिसरा कॉम्पोनंट घेतला मीटर, डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर म्हणतो त्याला आपण, मीटर. मीटर मध्ये तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीचा वेंडर म्हणून काम करू शकता. सो असे प्रत्येक कॉम्पोनंटचे काही काही व्यावसायिक ऍस्पेक्ट आहेत, ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता पुढे जाऊयात, आता फॅक्ट समजून घेऊया आपण. आता तुम्हाला कॉम्पोनंट्स लक्षात आले, कॉम्पोनंट्सवर मला नाही वाटत काही अडचण येईल तुम्हाला. हे जे कॉम्पोनंट्स मी सांगितले अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल असं सांगितले. जास्त टेक्निकल आपल्याला या सेशन मध्ये जायचं नाही, फक्त तुम्हाला आयडिया क्लिअर झाली पाहिजे. पुढे जर आपण गेलो तर आता आपण जी टू व्हीलर वापरतो त्याच्याशी रिलेटेड खूप सगळ्या इंडस्ट्री आहेत. मे बी बघ ती पेट्रोलची इंडस्ट्री असेल, पेट्रोल पंप्स असतील किंवा पेट्रोल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतील. नंतर ऑइल इंडस्ट्री आहे, जसं इंजिन ऑइल आहे, शॉक अब्झॉर्बर आहे, ब्रेकिंग आणि ग्रीज आहे, तिथले ऑइल असतात. हेल्मेटची इंडस्ट्री असेल, रेडियमची इंडस्ट्री असेल,
वेगवेगळे रिटेलर्स आणि मॅन्युफॅक्चरर असतील, रबर इंडस्ट्री असेल, टायर मॅन्युफॅक्चरिंग असेल, इलेक्ट्रिकल, त्यातले जे इलेक्ट्रिकल ऍक्सेसरीज आहे त्याची इंडस्ट्री असू शकते, गॅरेज असते, वॉशिंग इंडस्ट्री असू शकते, डेंटिंग पेंटिंगची इंडस्ट्री आहे, टायर इंडस्ट्री आहे, बॅटरी इंडस्ट्री आहे, पंक्चर रिपेअरची इंडस्ट्री आहे. सो इतक्या सगळ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या साध्या टू व्हीलरच्या आहेत. याचाच अर्थ त्यातल्या त्यात सिमिलर इलेक्ट्रिक टू व्हीलर, इलेक्ट्रिक फोर व्हीलर मध्ये येऊ शकतात. फक्त ऑइल, पेट्रोल हे याच्यातनं निघून जाईल. आणि काही काही जे कॉम्पोनंट्स असतात ते इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये फार कमी होऊन जातात, मेकॅनिकल कॉम्पोनंट्स, सो ते निघून जातील. पण बाकी इंडस्ट्री तशीच आहे. आणि आता मी परत एकदा तुम्हाला रिपीट करतो की जास्तीत जास्त 1% गाड्या आता इलेक्ट्रिक आहेत, अजून 99% गाड्या इलेक्ट्रिक व्हायचं बाकी आहे. सो हा खूप मोठा सेक्टर आहे. पुढे जर आपण गेलो, आता सगळ्यात महत्वाचं, आपण भारतात राहतो आणि आपल्याला हे माहिती आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे खूप सगळे इनिशिएटिव्ह घेत आहे. ह्याच्यातलं एक इनिशिएटिव्ह मला तुम्हाला सांगायला आवडेल. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक इनिशिएटिव्ह आहे 30x30. 30x30चा अर्थ काय आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फोकस करत आहे की 30% रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या 2030 पर्यंत इलेक्ट्रिक झाल्या पाहिजे. आता 2022 चालू आहे, मे महिना आहे, 2030चं हे टार्गेट आहे. 30% गाड्या पुढच्या 8 वर्षात इलेक्ट्रिक झाल्या पाहिजे. आता फक्त 1% गाड्या इलेक्ट्रिक आहे, म्हणजे 29% ग्रोथ आपल्याला पुढच्या 8 वर्षात करायची. 8 वर्षात 29% ग्रोथ. आणि त्याच्यासाठी खूप जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला स्किल्ड मॅन पॉवर, बिझनेसमन, उद्योजक लागणार आहेत. तरच आपल्या देशाचं जे आपलं टार्गेट आहे ते आपलं अचीव्ह होऊ शकतं. आता काय गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्ह, आता गव्हर्नमेंटच्या ज्या बॉडी आहेत मोठमोठ्या ज्या इलेक्ट्रिक व्हेकलच्या रिलेटेड, त्याबद्दल एक छोटीशी माहिती देतो. ARAI तुम्ही ऐकलं असेल. जेव्हा तुम्ही एखादी इलेक्ट्रिक टू व्हीलर किंवा फोर व्हीलर फक्त इथे लिहिलं असतं ARAI सर्टिफाईड रेंज. ARAI सर्टिफाईड रेंज. जसं मी तुम्हाला आता एम्पियरचं एक्झाम्पल देत होते, 121 किलोमीटर जी रेंज आहे ती ARAI सर्टिफाईड रेंज आहे. आता ARAI काय, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया. आता ही यांचं जे ऑफिस आहे ते पुण्याला पण आहे. ओके, सो इथे प्रत्येक इलेक्ट्रिक टू व्हीलरची टेस्टिंग होते आणि त्या टेस्टिंग मधनं जर ती पास झाली तरच ती इलेक्ट्रिक स्कूटर जी आहे किंवा फोर व्हीलर जी असेल ती रस्त्यावर येऊ शकते किंवा ती विकली जाऊ शकते. दुसरं आहे आयकॅट. आयकॅट इज व्हॉट, इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी. आयकॅट पण एक महत्वाची बॉडी आहे जी इनोव्हेशन, सर्व्हिस आणि एक्सिलन्स साठी काम करते इलेक्ट्रिक व्हेकलचा. नंतर काही गव्हर्नमेंट अप्रूव्ड प्राइम टेस्टिंग एजन्सी आहेत सेफ्टीसाठी, पोल्युशनसाठी, आणि ज्या टेस्टिंग करतात, सर्टिफिकेशन करतात आणि अप्रुव्हल करतात. आता या सगळ्याची माहिती बऱ्याच लोकांना अजून नाहीये, कारण की इलेक्ट्रिक व्हेकलच इटसेल्फ बऱ्याच लोकांना माहित नाही. आता फेम 1 आणि फेम 2 काय आहे ते जाणून घेऊया आपण. फेम काय आहे तर फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स. आता ही जी होती फेम, ही गव्हर्नमेंटनी जवळपास 2015 मध्ये सुरू केली होती. 2015 ते 2019 ही होती फेम 1. फेम 1 जी होती ते 2015 ते 2019 होती. आणि त्याच्यानंतर 2022 मार्च पर्यंत फेम 2 होती, बट त्यांनी ती आता एक्सटेंड केली आहे 2024 पर्यंत. गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एक्सटेंडेड फेम 2 सबसिडी टिल 2024. 2024 पर्यंत त्यांनी फेम 2 एक्सटेंड केलेली आहे. आता याच्यात बरेच सगळे बेनिफिट आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी आहे 15,000 रुपये पर किलोवॅट अवर अप टू 3 किलोवॅट, म्हणजेच याचा अर्थ होतो 5,000 रुपीज पर किलोवॅट अवर. स्टेट गव्हर्नमेंटची सबसिडी 5,000 रुपये प्रति किलोवॅट अवर. आता इथे मला वाईट वाटतं पण महाराष्ट्रात आता सबसिडी बंद झालेली आहे. ती इनिशिएटच उशिरा झाली पण बंदही लवकर झाली अनफॉर्च्युनेटली. अर्ली बर्ड इन्सेंटिव्ह आहे परत 5,000 रुपये प्रति किलोवॅट अवरचा. आणि पहिल्या 1 लाख इलेक्ट्रिक व्हेकल्सला ज्या 31 डिसेंबर 2021 पर्यंत विकल्या गेलेल्या असतील त्यांना अर्ली बर्ड इन्सेंटिव्ह मिळाला असणार आहे. ज्यांनी 31 डिसेंबरच्या आधी गाडी घेतली त्यांना. सेंट्रल गव्हर्नमेंटची 3 लाखापर्यंतची आणि स्टेट गव्हर्नमेंटची 1 लाखापर्यंतची इलेक्ट्रिक फोर व्हीलर परचेस करण्याची सबसिडी आहे. आणि ऍडिशनल इन्कम टॅक्सवर पण रिबेट आहे 1.5 लाखापर्यंतचा इलेक्ट्रिक फोर व्हीलर घेतली तर. जसं नेक्झॉन ईव्हीची जर मी विचार केला तर नेक्झॉन ईव्ही जी आहे बेसिक गाडी ती 30.2 किलोवॅट अवरची त्यांचं बॅटरी पॅक आहे.
ओके, तर याची जी सबसिडी आहे ती जवळपास 1.5 लाखाची सबसिडी मिळते या गाडीला. ओके, आणि शिवाय तुम्ही जर लोन केलं आणि ईएमआय वर केलं तर ईएमआय वरही तुम्हाला डिस्काउंट आहे, शिवाय टॅक्स बेनिफिट पण तुम्हाला आहे. सो हे सगळे गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहे. गव्हर्नमेंट पण फोर्स करते की तुम्ही नवीन नवीन इलेक्ट्रिक व्हेकल्स घ्या, मॅन्युफॅक्चर करा, वापरा, 2 व्हीलर असो, 3 व्हीलर असो की 4 व्हीलर असो. सो आता याचा फायदा उचलण्याचा टाइम आपला आलेला आहे, कारण गव्हर्नमेंट पण एकीकडे पुश करत आहे, लोकांना पण गरज आहे, कारण पेट्रोल महाग होत चाललंय. सो इलेक्ट्रिक व्हेकल्स हे वन ऑफ द बेस्ट पॉसिबल सोल्युशन आहे. आता इलेक्ट्रिक व्हेकल असेंब्ली आणि मेंटेनन्स, सर मी पुढे जाऊ की इथे थांबूया? मी नाही, हे तुम्ही कव्हर करू शकता. ओके, सो जो कोर्स असणार आहे इलेक्ट्रिक व्हेकल मेंटेनन्स आणि असेंब्लीचा, आता मी जी तुम्हाला माहिती दिली याच्यातनं तुम्हाला स्कोप लक्षात आला असेल. एकदम पिन पॉइंट तुम्हाला सांगतो की इलेक्ट्रिक व्हेकलच्या ग्रोथला भारतात कोणीच रोखू शकत नाही. किती पण आपण म्हटलं की गाडी जळतीये किंवा हे होतंय ते होतंय, ते प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावर सोल्युशन गव्हर्नमेंट काढतंय. त्यांनी रिपोर्ट सबमिट करायला लावलेत, पुढचं मॅन्युफॅक्चरिंग थांबवलेलं आहे. गव्हर्नमेंट, तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, 18,200 करोड रुपये, हे करोड या, एवढे एसीसी बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग साठी गव्हर्नमेंटने इन्व्हेस्ट केले. 18,200 करोड. आणि याच्या अंडर महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतभर प्रत्येक राज्यात जवळपास 1 ते 2 गिगा फॅक्टरी इन्स्टॉल होणार आहेत. गिगा फॅक्टरी, ओके, गिगा फॅक्टरीज इन्स्टॉल होणार आहेत, ज्याच्यात बॅटरी आता जी आहे ती भारतातच मॅन्युफॅक्चर होणार आहे. त्याच्यामुळे पुढे जाऊन इलेक्ट्रिक व्हेकलची कॉस्ट पण कमी होणार आहे, कारण आता आपण जी बॅटरी करतोय ती बाहेरून इम्पोर्ट करतो. सो एक लक्षात घ्या तुम्ही की तुम्ही आता इनिशियल स्टेजला आहात, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे भारत देशाला आणि आपल्या सोसायटीला इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये. आणि तुम्ही फॉर्च्युनेट आहात की तुम्ही हा सेशन अटेंड करताय आणि तुम्ही नॉलेज घेताय. आता कोर्समध्ये तुम्हाला काय मिळणार आहे ते मी सांगतो. पहिले म्हणजे आयसी इंजिन म्हणजे पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक इंजिन किंवा इलेक्ट्रिक व्हेकल, ह्याच्यात फरक काय आहे, त्याची रनिंग कॉस्टची कॅल्क्युलेशन कशी करायची, हे कम्प्लीट त्याच्यात तुम्ही शिकणार आहात. म्हणजे कुठली पण गाडी तुम्हाला इलेक्ट्रिक दिली, तिची रनिंग कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करावी, इनिशियल कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करावी, सर्व्हिस कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करावी, याचा सगळ्याचा अभ्यास. नंतर हिस्ट्री काय आहे इलेक्ट्रिक व्हेकलची ते आपण जाणून घेणार आहोत. हिस्ट्री म्हणजे फार पूर्वीच इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चर झालेले आहेत. तुम्हाला आपल्याला बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं की आता मागचं 10-12 वर्षात इलेक्ट्रिक व्हेकल आले असतील, तर असं नाही. त्याचा हिस्ट्रीच आपण जाणार आहोत. नंतर एक्झॅक्टली इलेक्ट्रिक व्हेकल काय आहे आणि ती कशी तयार होते, त्यातले कॉम्पोनंट काय, फ्युचर काय आहे इलेक्ट्रिक व्हेकलचं इंडस्ट्रीचं, ते जाणून घेणार आहोत आपण. गव्हर्नमेंटच्या पॉलिसी इन डिटेल आपण शिकणार आहोत. काय काय ड्राफ्ट आहेत गव्हर्नमेंटचे, काय काय नवीन पॉलिसीज येत आहेत ते शिकणार आहोत. फेम 2 सबसिडी काय आहे सेंट्रल आणि स्टेट, ती जाणून घेणार आहोत. डिझाईन कशी करावी, सपोज तुम्हाला नॉलेज हवं असेल की इलेक्ट्रिक व्हेकल डिझाईन करताना कुठकुठले कॅल्क्युलेशन करायला लागतात, ते कॅल्क्युलेशन आपण सगळे शिकणार आहोत. नंतर इलेक्ट्रिक व्हेकलचे प्रत्येक कॉम्पोनंटचा माहिती घेणार आहे आपण. म्हणजे बॅटरी असेल तर बॅटरीचे कुठकुठले टाइप्स आहेत, प्रत्येक टाइपचं काय बेनिफिट आहे, LFP बॅटरी का वापरली पाहिजे, NMC बॅटरी का वापरली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. मोटर असतील तर मोटर कुठकुठल्या टाइपच्या आहेत, कुठल्या गाडीमध्ये कुठली मोटर वापरतात आणि का वापरतात. जसं फॉर एक्झाम्पल एथर जास्त चांगला परफॉर्मन्स का देते मॅग्नस पेक्षा, त्याच्यात कुठली मोटर आहे, मॅग्नस मध्ये कुठली मोटर आहे, मोटर सिलेक्शन कसं करावं हे आपण शिकणार आहोत. ऍप्लिकेशन फॉर सबसिडी आणि लोन लायझनिंग कसं करावं हे पण तुम्हाला शिकायला मिळेल. जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल इलेक्ट्रिक व्हेकलचा तर हे कसं करावं. नंतर मटेरियल्स कुठून मिळतात, इलेक्ट्रिक व्हेकलचे स्पेअर पार्ट्स कुठून मिळतात असेंब्ली आणि रिपेअरसाठी, हे पण शिकणार आहोत. प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल आणि बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल याच्यात फरक काय आहे, कारण हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल जर तुम्ही आता अपडेट घेतला असेल तर आता होंडा सिटी हायब्रिड आलेली आहे. तर हायब्रिड पण एक महत्वाचा सेक्टर आहे. हायब्रिड म्हणजे काय त्याचे आपण डिटेल शिकणार आहोत. आणि टाइप्स ऑफ बॅटरीज जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, हे सगळं तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकलच्या कोर्समध्ये शिकायला मिळणार आहे. हे सगळे कॉन्टेंट आपण तिथे शिकणार आहोत. आता कॉम्पोनंट्स काय ते थोडंसं समजून घेऊयात. तर आता इथे तुम्हाला जे दिसतंय, ही जी मोटर दिसते ही BLDC हब मोटर आहे. ही चाकातच बसते. आणि दुसऱ्या टाईपची जी मोटर दिसते हिला म्हणतात PMSM मोटर, PMSM. तर एथर मध्ये, ओला मध्ये, सिंपल वन मध्ये, या सगळ्यामध्ये जिथे परफॉर्मन्स जास्त लागतो ते PMSM मोटर असते. नंतर ही जी दिसते छोटीशी हिला PMDC मोटर म्हणतात. PMDC मोटर, परमनंट मॅग्नेट डीसी मोटर. ओके, ही जी आहे ही BLDC मोटर, ब्रशलेस DC मोटर. ओके, हा जो आहे हा कंट्रोलर आहे.
खूप सगळ्या वायरी दिसत असतील. हे जे आहे डायग्नोस्टिक टूल मला वाटतंय, ओके, किंवा चार्जर असेल. ओके, सो BLDC हब मोटर, टाइप्स ऑफ बॅटरीज, इलेक्ट्रिक कंट्रोलर, इलेक्ट्रिक चार्जर, स्पीडोमीटर डिस्प्ले, लाइटिंग ऍक्सेसरीज, व्हील्स अँड थ्रोटल्स, हे सगळं फिजिकली तुम्हाला हाताळता येणार आहे. याचे कनेक्शन डिस्कनेक्शन कसे करावे, कसा जोडावा, कंट्रोलर कसा जोडावा, मोटर कशी जोडावी, बॅटरी कशी जोडावी, हे सगळे कॉम्पोनंट्स तुम्ही हाताळणार आहात. सो या कोर्सचे फायनल आउटकम्स काय आहे, तुम्ही जर हा कोर्स केला तर तुम्हाला काय आउटकम मिळणार आहे. याच्यातनं कॅन्डिडेटला पूर्ण इलेक्ट्रिक व्हेकल इंडस्ट्री समजायला मिळेल की काय काय या इंडस्ट्रीत आहे, कुठे व्यवसाय करू शकतो. व्हेरियस कॉम्पोनंट्स आपल्याला शिकायला मिळतील, काय आहेत काय नाही. असेंबल करायला मिळतील, पूर्ण इलेक्ट्रिक व्हेकल डिसअसेंबल करून असेंबल करू शकता तुम्ही. आणि प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून रिझॉल्व्ह करणे इलेक्ट्रिक व्हेकलच्या रिलेटेड, हे सुद्धा तुम्ही करू शकता. क्वेश्चन्स मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे की सर बॅटरी डिस्पोजलची काही पॉलिसी आहे का, म्हणजे करंटली लीड ऍसिडची बॅटरी डिस्पोजल करायला अवघड आहे, तर मग काय अशामध्ये, किंवा लिथियम आयनचं हार्मफुल आहे, तर काय डिस्पोजलची काही पॉलिसी आहे का याच्यामध्ये? चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली डिस्पोजल आणि स्क्रॅपेजची पॉलिसी ऑलरेडी गव्हर्नमेंटने इनिशिएट केली आहे, आणि स्क्रॅपेज पॉलिसी आपण इन डिटेल जर पाहिली तर त्याला तेवढं रिटर्न्स इन फॉर्म ऑफ मनी नाही आहे, बट तुम्ही ते स्क्रॅप करू शकता. आणि डिस्पोजलचा जर विचार केला तर अनफॉर्च्युनेटली जी NMC बॅटरी आहे, निकेल मॅग्नीज कोबाल्ट, त्याचं डिस्पोजल आणि रिसायकलिंग बऱ्यापैकी अवघड आहे. बट जी LFP बॅटरी आहे, लिथियम फेरोफॉस्फेट, त्याच्यात फेरस म्हणजे आयर्न आणि फॉस्फेट म्हणजे फॉस्फरसचा पुढचा जो कॉम्पोनंट आहे, तो जवळपास 96 ते 97% त्याच्यात तेच असतं. लिथियम फार कमी प्रमाणात असतं त्याच्यात LFP मध्ये. सो LFPचं बेनिफिट हे आहे की ती इझिली रिसायकल होईल. आता गव्हर्नमेंटने अजून तरी इनिशिएट याच्यात पॉलिसी तेवढ्या डीप मध्ये केलेली नाही आहे, बट स्क्रॅपेज पॉलिसी गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंट केली आहे. ती आपण कोर्सच्या ड्युरिंग किंवा तुम्हाला हवं असेल तर नंतर PDF आपली त्याला तुम्हाला वेबसाईटवर पण गव्हर्नमेंटच्या मिळून जाईल. आपल्यासोबत आता आपले 5 पार्टिसिपंट अभिजित तुंगार जॉईन झाले, ज्यांनी नाशिक त्यांनी हा कोर्स कम्प्लीट केला होता आणि आज त्यांनी ईव्ही मध्ये शोरूम स्वतःच सुरू केलं. सो अभिजित, तुम्ही जर का असाल तर प्लीज अनम्यूट करा, आणि तुमचा एक ओव्हरऑल काय फीडबॅक आहे आणि तुम्ही कसं करताय बिझनेस, किंवा काय काय याच्यामध्ये तुम्हाला संधी भेटत आहे, हे जरा प्लीज ऑडियन्सला शेअर करा. माझं नाव अभिजित दिलीप तुंगार. मी आय थिंक सो नोव्हेंबर डिसेंबर मध्ये उद्योग वर्धिनीचा जेव्हा सेकंड कोर्स बॅच चालू झालं तेव्हा कोर्स केलेला. मी ऑलरेडी मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस मध्ये होतो, बट मला इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये इंटरेस्ट असल्यामुळे आणि त्याबद्दल एक बेसिक मला नॉलेज पाहिजे होतं, त्यामुळे मी चांडक सरांना कॉन्टॅक्ट करून उद्योग वर्धिनी थ्रू तो जो कोर्स आहे आपला मेंटेनन्सचा, तो कोर्स बेसिक साठी केलेला. बट त्यावेळेस आम्हाला तिथून म्हणजे मला तरी पर्सनली बरीचशी खूप चांगली माहिती मिळाली की ज्या गोष्टी मला ईव्ही बद्दल माहित नव्हत्या त्या या कोर्स मधून मला बऱ्याचशा गोष्टी चांगल्या पद्धतीने कळाल्या. आणि आता तर उद्योग वर्धिनी सोबत प्रसाद जोशी सर जोडले गेलेले आहेत, त्यानंतर अरविंद परदेशी सर नक्कीच आहेतच. त्यामुळे इथून पुढे तो कोर्स अजून जास्त बेनिफिशियल होईल याची मला 100% अपेक्षा आहे. कोर्स नंतर पण मला काही गायडन्स लागला तो उद्योग वर्धिनी थ्रू मला नक्की भेटत गेला. मग त्याबद्दल असेल, मेंटेनन्स बद्दल असेल, स्पेअर पार्ट्स काही तुम्हाला लागत असतील, त्याचे काही सप्लायर्स पाहिजे असतील तर त्या थ्रू पण ते मला भेटलं. मी त्यानंतर नाशिक जिल्ह्याची ओकिनावा ऑटोटेकची डीलरशिप घेतली आणि आज नक्कीच मी मंथली जवळजवळ 40 ते 50 व्हेकल्स सोल्ड आउट करतोय. मागच्या 4 महिन्यामध्ये आम्ही 160 व्हेकल्स ऑलरेडी सोल्ड आउट केलेले आहे आणि एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही पण नक्की हा कोर्स जॉईन करू शकता. काही मदत लागली, तुम्हाला काही प्रॅक्टिकल नॉलेज हवं असलं तर तुम्ही ओकिनावा शोरूमला भेट देऊन पण किंवा आमच्या वर्कशॉपला भेट देऊन पण तुम्ही तिथे येऊन प्रॅक्टिकल नॉलेज घेऊ शकता. प्रसाद सर नक्कीच तुम्हाला त्याबद्दल गायडन्स करतील, नंतर चांडक सर गायडन्स करतील. तर नक्कीच हा कोर्स बेनिफिशियल आहे एवढं मी माझ्यावरून तरी सांगू शकतो. आणि माझ्या सोबतचे बॅचमेट्स जे होते
त्याच्यातले पण जवळजवळ 70% जे स्टुडंट होते ते नक्कीच ईव्ही रिलेटेड वर्क आता पण करताय. 25% जे होते ते फक्त कॉलेज स्टुडंट्स होते किंवा ज्यांना बेसिक नॉलेज घ्यायचं होतं, पुढे जाऊन ईव्ही मध्ये करिअर करायचं आहे म्हणून त्यांनी जस्ट एक स्टार्टअप साठी एक कोर्स जॉईन केला. पण 75% लोक आमच्या बॅचचे जे स्टुडंट्स आहेत ते आज पण ईव्ही मध्ये काम करत आणि त्यातला मी पण एक आहे. तर आपण पण नक्की करा, एक दिवस आमच्या शोरूमला नक्की भेट द्या. ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटरचे आमचे 2 शोरूम आहेत. एक पंचवटीमध्ये आहे आडगाव नाक्यावरती आणि एक आडगावला आहे. आडगाव नाक्याला आमचं मेन सर्व्हिस सेंटर आहे. बऱ्यापैकी तुम्हाला याच्यातून एक बेसिक जे नॉलेज लागतं ते बेसिक पण म्हणणार नाही, 70% नॉलेज तुम्हाला कोर्स मधून येऊन जाईल. शेवटी कितीही काय झालं तर 30% तुम्हाला तुमचं कुठेतरी कॅप्चर करावं लागणार आहे. येस येस, ग्रेट 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 अभिजित. तुमचा म्हणजे सेल्सच्या फिगर आज पहिल्यांदा मी ऐकल्या आणि इतका छान तुमचा सेल चालू आहे. 40 बाईक समान म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं सेल आहे. म्हणजे चांगल्या एस्टॅब्लिश शोरूमचा सुद्धा एवढं होत नाही जेवढं तुमचं होतंय. सो ग्रेट सर, थँक्यू फॉर जॉईनिंग. पुढचं क्वेश्चन असं आहे सर की सध्या जे ईव्हीचे बॅटरीचा जो इश्यूज येत आहे किंवा फायर होते किंवा असं होतंय, तर एक्झॅक्टली त्याच्याबद्दल थोडं गाईड करा ना लोकांना की काय रिझन्स आहेत त्याचे. ओके ओके. ऍक्च्युली इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये जसं प्रॉब्लेम येत आहेत ना, बॅटरीचे असतील, कारण ती टेक्नॉलॉजी, पहिला मुद्दा हा आहे की टेक्नॉलॉजी तेवढी मॅच्युअर नाही. आता तुम्ही पाहिले असतील तर ऍक्सिडेंट हे पेट्रोल कार्सचे सुद्धा होतात आणि पेट्रोल इंजिन सुद्धा किंवा डिझेल इंजिन सुद्धा उन्हाळ्याच्या ड्युरिंग ते जळतात. आता सेकंड मुद्दा हा आहे की बॅटरी केमिस्ट्री जी आहे ना ती खूप महत्वाची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं 2 बॅटरी केमिस्ट्री येतात, NMC आणि LFP. आता NMC बॅटरी केमिस्ट्री ही जी आहे हिचा जो थर्मल रनअवे आहे तो 150 डिग्री नंतर होतो, 250 डिग्री नंतर, आणि LFP चा 250 नंतर होतो. आता इंडियात समरमध्ये ऑलरेडी टेम्परेचर खूप जास्त असतं. सो बऱ्याच वेळा असं होतं की लोक फास्ट गाडी चालवतात. फास्ट गाडी चालवली म्हणजे बॅटरीकडनं जास्त करंट खेचला जाणार आणि इमिजिएटली ती गाडी चार्जिंगला लावतात. सो काय होतं की एकदम हीट वाढून जाते आणि हीट वाढली की करंट वाढला की हीट वाढणार आणि हीट वाढली की गाडी जळणार. ओके. दुसरा प्रॉब्लेम असा, जर ती फास्ट चालवून जळत नसेल किंवा फास्ट चार्जिंगलाही जळत नसेल, काहीतरी दुसरं कारण असेल, तर त्याच्यात एक महत्वाचा कॉम्पोनंट जो आहे तो आहे BMS, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम. बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे ही बॅटरीची हेल्थ मेंटेन करण्यामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करते. तर बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम जर प्रॉपर डिझाईन नसेल तरी सुद्धा तुमची इलेक्ट्रिक व्हेकलची बॅटरी ओव्हर डिस्चार्ज होऊन किंवा ओव्हर चार्ज होऊन जळू शकते. सो याच्यात बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत, या टेक्निकॅलिटीज आपण ऍक्च्युली शिकणार आहोत. पण याच्यातली मेन गोष्ट बॅटरी केमिस्ट्री, पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट, प्रत्येक गोष्ट वापरायची एक पद्धत असते, SOP, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. जर ती फॉलो नाही झाली तर कुठली पण गोष्ट दगा देऊ शकते. किंवा एकदम सोप्यात सोपं सांगायचं झालं की बॅटरी चार्जिंगला लावत असताना त्यात लूज कॉन्टॅक्ट असेल तर स्पार्किंग होईल आणि स्पार्किंग झाल्यामुळे सुद्धा ती जळू शकते. बरेच कारण आहेत, आपण ते डिटेलमध्ये नंतर समजून घेऊ. सो विथ दिस आपण आजचा वेबिनार थांबूयात. सो थँक्यू एव्हरीवन अँड हॅव अ गुड डे. थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू, बाय बाय.